पैशांवरती वाढ होत नाहीये. मी माझा निर्णयच चुकला. मी जर एफ डीमध्ये गेलो असतो तर मला 7% तरी रिटर्न मिळत राहिला असता. हे गेले 2 वर्ष जात आहेत, मला काही रिटर्न मिळत नाहीये. मला हरल्याची भावना यायला लागते. चांगले रिटर्न देणारे फंड कोणते आहेत, टॉप परफॉर्मिंग फंड वगैरे गुगल सर्च करून आपले एक्झिस्टिंग फंडमधनं एक्झिट करायचं आणि त्यामध्ये जाणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. 18 महिने झाले माझ्या पोर्टफोलिओवरती काही रिटर्नच नाही आहे. यापेक्षा मी ना एफ डी केली असती तर बरं झालं असतं. सर, आपला गुंतवणुकीचा निर्णय चुकला का? सर, आपले गुंतवणुकीचे फंडच चुकले का? तुम्हाला देखील असं वाटतंय का? मित्रांनो, लक्षात घ्या, गुंतवणुकांचा प्रवास ज्यावेळेला आपण काही उद्दिष्टांनी केलेला असतो त्यावेळेला दीर्घ मुदतीच्या काळातल्या सफरीवरती आपण निघालो तरी सुद्धा मधल्या काळात या प्रवासात काय होतंय यामुळे आपलं मन अनेक वेळा विचलित होत असतं. हे जर तुमचं देखील होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो. यामध्ये आपण चर्चा करणार आहोत, काही रिसर्च रिपोर्ट देखील बघणार आहोत. ज्या काळात गुंतवणुकांवरती रिटर्न येत नाही त्यानंतरच्या 12 ते 36 महिन्याच्या काळात काय बरं नक्की होतं, अशा अनेक रंजक गोष्टी पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. मित्रांनो, एका प्रसिद्ध फंड हाऊसनी नुकताच एक डेटा प्रसिद्ध केलेला आहे. त्यांनी निफ्टी 50 या इंडेक्सचा गेल्या 25 वर्षाचा 2000 सालापासूनचा अभ्यास करून एक धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे की गेल्या 25 वर्षात 13 वेळा असा काळ आलेला आहे की ज्या वेळेला 18 महिने सलग रिटर्न ऑलमोस्ट ना के बराबर, म्हणजे अगदी 1-1.5% किंवा मायनसमध्ये अशा प्रकारची वेळ आलेली आहे. आणि त्यानंतरच्या 36 महिन्यात काय झालंय बरं, याबद्दल हा रिपोर्ट असं सांगतो की सरासरी 75% रिटर्न हा पुढील 36 महिन्यांमध्ये निर्माण झाला आहे. म्हणजे होतं असं की 18 महिन्याचा काळ हा दर 2 ते 3 वर्षांनंतर येत गेलेला आहे मार्केटमध्ये. ज्या वेळेला खूप मोठी वाढ झालेली आहे त्यानंतर एक थोडा शांततेचा काळ येतो आणि त्यानंतर पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात तेजी येते. ती तेजी निघून गेली की पुन्हा काही काळ मार्केट शांत स्थितीत जात असतं. हे कधी होणार, काय होणार याबद्दल टाईम करायला जाणं हे मात्र खूप जास्त धोकादायक असतं. त्यामुळे शेअर बाजारात नेहमी असं म्हटलं जातं की डोंट टाईम द मार्केट, स्पेंड मोर टाईम इन द मार्केट. पण होतं काय, गुंतवणूकदार हे जास्तीचा रिटर्न बघून मार्केटमध्ये आलेले असतात आणि ते आले की ते आलेले तर असतात एफ डीच्या जगातनं. त्यामुळे त्यांना सरळ रेषेतला हा जो रिटर्न आहे तो हवा असतो. मनातनं त्यांची इच्छा असते की मला रिटर्न जास्त तर हवा आणि तो लवकर देखील हवा. आता या आपल्या मानसिक धारणेमुळे होतं असं की आपण आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे शेअर बाजारांनी रिटर्न द्यावा असा विचार करायला लागतो. आणि हा 18 ते 20 महिन्याचा जो काळ आहे हा काळ शांततेत घालवणं अनेकांना कठीण होतं. ते सारखा पोर्टफोलिओचा रिटर्न पाहत राहतात आणि तो पाहत राहून मायूस होतात. त्यांना ते पाहून हरल्यासारखं वाटत राहतं. का बरं? कारण आपल्या पैशांवरती वाढ होत नाही आहे. मी माझा निर्णयच चुकला. मी जर एफ डीमध्ये गेलो असतो तर मला 7% तरी रिटर्न मिळत राहिला असता. हे गेले 2 वर्ष जात आहेत, मला काही रिटर्न मिळत नाही आहे. मला हरल्याची भावना यायला लागते. मात्र मित्रांनो, एक लक्षात घ्या, काळ हा चल आहे. ही गोष्ट मात्र आपण इथे विसरतो. मित्रांनो, काळाला गती आहे. काळ प्रत्येक परिस्थिती बदलत असतं. त्यामुळे आत्ताची परिस्थिती जी आहे, आत्तापर्यंत जो रिटर्न मिळालेला आहे ती आणि तशीच परिस्थिती राहणार की काय असं माणसाचा मेंदू त्याला एक सिग्नल देतो आणि त्यामुळे त्याला वाटत राहतं की अरे माझा निर्णय चुकला. आणि मोस्ट ऑफ लोक ह्या शांत राहिलेल्या काळाला नेगेटिव्ह काळ समजून, अत्यंत वाईट काळ समजून शेअर बाजारात आता काय होणार नाही, काय राम राहिला नाही म्हणून गुंतवणुका काढून घेतात. आणि ते जसे निघून गेले की काही वर्षातच शेअर बाजार प्रचंड मोठी उसळी घेतो.
3-4 वर्षात त्यांना पुन्हा वाटायला लागतं की अरे शेअर बाजार तर गुंतवणूक करण्याची फार सॉलिड जागा आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, फोमो, आपण मिस होतोय की काय, आपण परत यायला पाहिजे. परत जरी ते आले तरी त्यांच्या मनामध्ये ती शांत राहण्याचं काळ की 5 ते 6 वर्ष तरी त्या गुंतवणुकांना वापरायचं नाहीये, तर त्या मधल्या काळामध्ये मला या पोर्टफोलिओला मायनसमध्ये जाताना देखील पाहण्याची मानसिक तयारी ठेवणं, ती एक इमोशनल कॉस्ट देणं मित्रांनो फार गरजेचं असतं. पण जी इमोशनल कॉस्ट त्यांना द्यायला जमत नाही मित्रांनो, संपत्ती निर्माण त्यांची होत नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणूक केलेल्या रकमेच्या देखील खालचा प्रवास बघण्याची ही मानसिक किंमत देण्याची क्षमता निर्माण करावी लागते. ही जर आपण मानसिक क्षमता निर्माण केली तर आणि तरच संपत्तीचा सूर्योदय हा पाहता येतो. मित्रांनो, आता थोडंसं इतिहासात डोकावून बघूया. 2003 ते 7, 2013 ते 16 आणि 2020 ते 24 प्रत्येक वेळी शांततेच्या काळानंतर खूप मोठ्या प्रमाणात तेजी देणारी रॅली मार्केटनी बघितलेली आहे. आता ही रॅली कोणाच्या नशिबात येते, तर या मधल्या काळात जे थांबतात, म्हणजेच 2007 ते 13, 2016 ते 20 जे प्रतीक्षा करू शकले, ज्या वेळेला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मार्केट देत नाही आहे तरी देखील धीराने जे गुंतवणुका सांभाळून राहिलेले आहेत, मार्केटने त्यांनाच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवून दिला आहे. आता देखील 2024 नंतर जे थांबणार आहेत त्यांचं काय होईल, काळ नक्की उत्तर देईल. पण इतकं मात्र लक्षात ठेवा की वेल्थ इज नॉट क्रिएटेड एव्हरी इयर, इट इज क्रिएटेड इन फेजेस. त्यामुळे धीराने या गोष्टीकडे जर आपण सामोरे गेलो आणि गुंतवणुका आपण जर सांभाळून ठेवणार असू दीर्घ मुदतीच्या काळात, तर आणि तरच वेल्थ क्रिएशन गुंतवणुकांमधनं होऊ शकतं. मित्रांनो, आता एका केस स्टडीमधनं समजून घेऊया. 2015 साली 2 मित्र माझ्याकडे आले, अमित आणि सुमित. दोघांनाही 2022 साली पैसे लागणार होते, त्यासाठी ते गुंतवणुका करायला आले. मी त्यांना विचारलं, या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला नक्की 2022 पर्यंत लागणार नाही आहेत ना? त्यावरती दोघांचंही ठाम उत्तर होतं की त्याआधी ते पैसे आम्हाला अजिबात खर्च करायची गरज नाही आहे. मग 2015 ते 2022 म्हणजे 7 वर्षाचा काळ होता. आम्ही इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला. आता झालं असं की 2015 साली इन्व्हेस्टमेंट्स केल्यानंतर 2017 सालापर्यंत ऑलमोस्ट 2 वर्ष काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येत नव्हता. या मधल्या काळामध्ये अमित सारखा पोर्टफोलिओ तपासायचा आणि सारखा हा पोर्टफोलिओ तपासून त्याला हरल्यासारखं वाटायचं, कारण का तर पोर्टफोलिओवरती रिटर्न मिळत नाही आहे, त्यात SIP पण चालली आहे, हे काय चाललं आहे माझ्यासोबत, ह्याच्यापेक्षा मी FD केली असती, असं सगळं वाटून तो वैतागून गुंतवणुका काढून घेतल्या आणि या बाजारातनं निघून गेला. सुमित बाबत काय झालं? सुमितला देखील या गुंतवणुकांचा 2 वर्ष नेगेटिव्ह प्रवास बघून वाईट तर वाटतच होतं, पण त्यांनी मनाशी निर्धार केलेला की जर 2022 पर्यंत हे मला पैसे लागणार नाही आहेत, तर या मधल्या काळामध्ये मी या गुंतवणुकांना डिस्टर्ब करणार नाही. 2 वर्ष मी दिलेली आहेत, त्या जर आत्ता डिस्टर्ब करायला गेलो तर ही माझी 2 वर्षाची जी काही मेहनत आहे ही देखील वाया जाईल. म्हणून सुमित गुंतवणुका सांभाळून राहिला, SIP करत राहिला आणि 2 वर्षातच 2017 ते 19 या काळामध्ये ऑलमोस्ट 50% सुमितचा पोर्टफोलिओ वाढला, जे अमितच्या पोर्टफोलिओमध्ये घडलं नव्हतं. कारण का तर 2017 ते 19 अमित पोर्टफोलिओमधल्या त्याच्या इन्व्हेस्टमेंट सांभाळून ठेवूच शकला नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, 2019 नंतर हा 50% वाढलेला पोर्टफोलिओ पाहून अमितला पुन्हा वाटायला लागलं की अरे माझ्या मित्राच्या जसं इन्व्हेस्टमेंट वाढल्या ना, आणि मी पण सगळ्यांचं आजूबाजूला ऐकतोय म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, इक्विटी इन्व्हेस्टमेंट, परत गुंतवणुका करूया. बघा मित्रांनो, 2019 साली परत तो गुंतवणुका करून देखील रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकेल का?
जोपर्यंत आपण ती इमोशनल कॉस्ट, ती पेनफुल इमोशनल कॉस्ट देण्याची मानसिक तयारी करत नाही ना, तोपर्यंत आपल्या इन्व्हेस्टमेंट्सवरती मोठा रिटर्न हा केवळ आणि केवळ आपल्यासाठी एक दिवा स्वप्न ठरतं. हे जर दिवा स्वप्न तुमच्या बाबतीत ठरू द्यायचं नसेल तर आत्तापासूनच ही एक इमोशनल पेनफुल कॉस्ट, प्रत्येक निर्णयाची एक कॉस्ट असते आणि ती कॉस्ट पे केल्यावरतीच आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करता येतं. इथे गुंतवणुकांमध्ये आपल्याला कुठलीही भौतिक कॉस्ट द्यायची नाही आहे. फक्त आपला उद्दिष्ट जर 7-1 वर्षांचं असेल तर ती 7-1 वर्ष तरी गुंतवणुका सांभाळून ठेवण्याचं धैर्य अंगी बाळगणं, मधल्या काळामध्ये पेनफुल वाटत असताना देखील गुंतवणुका सांभाळून राहणं, हे ज्यांना जमेल गुंतवणुकांमधनं संपत्ती त्यांचीच असेल. मित्रांनो, मग राहतो प्रश्न असा की या काळात करायचं काय. तर पहिली एक चूक टाळायची की या काळामध्ये चांगले रिटर्न देणारे फंड कोणते आहे, टॉप परफॉर्मिंग फंड वगैरे गुगल सर्च करून आपले एक्झिस्टिंग फंडमधनं एक्झिट करायचं आणि त्यामध्ये जाणं, ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. मित्रांनो, म्युच्युअल फंडाचा रिटर्न्सचा इतिहास असं सांगतो की म्युच्युअल फंडाचे रिटर्न्स येतात, त्या स्कीम्सचे रिटर्न येतात, पण मोस्ट ऑफ गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये ते रिटर्न्स ट्रान्सलेटच होत नाहीत. का तर ते अशा प्रकारे एंट्री आणि एक्झिट असं काही ना काहीतरी कर्म करावत राहावं असं त्यांना वाटतं. का तर त्यांना वाटत काय असतं की काहीतरी पोर्टफोलिओवरती रिटर्न मिळवण्यासाठी आपल्याला करायला पाहिजे ना, मार्केटमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, काहीतरी घेऊया, काहीतरी विकूया, मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळेल. पण सगळ्यात मोठी चूक इथेच होते. गुंतवणुकांमध्ये काहीही न करणं ह्यासारखं सगळ्यात मोठं कर्म दुसरं कुठलंही नाही. सो त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण घेतलेल्या उद्दिष्टांप्रमाणे ज्या इन्व्हेस्टमेंट्स असतील त्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय फास्ट रिटर्न्स बघून एक्झिट करून दुसऱ्या फंडांमध्ये जा, तिकडे येत नाही म्हणून परत तिसऱ्या फंडांमध्ये जा, असं स्विचिंग करत बसाल तर रिटर्न मिळवण्याची शक्यता निघून जाईल. सो त्यामुळे या गोष्टीला आळा घालायचा आहे. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या काळात तर इन्व्हेस्टमेंट वाढवायच्यात. अहो, ज्यावेळेला कपड्यांचा सेल लागतो त्यावेळेला आपण धावत धावत अजून कपडे विकत घ्यायला जातो. बायका साड्यांना सेल लागलाय कळलं तर या कांजीवरम पैठणी, अमकी पैठणी, तमकी साडी ही 50% स्वस्त मिळते म्हटल्यावरती घेऊन ठेवतात. पण शेअर मार्केटमध्ये असा सेल लागला की माणसं उलट धावून पळून जातात. हे आपलं विपरीत वर्तन आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये होऊ द्यायचं नाही. यासाठी काय करायचं तर अशा प्रकारचे फेजेस हे मार्केटमध्ये आलेले आहेत आणि येत्या काळातही येत राहणार आहेत. म्हणून डेट फंडांच्या SIPs करायच्या, जेणेकरून ज्या वेळेला मार्केट एकदम लाल असतं ना, त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर फंड्स नसतील तर या डेट फंडांच्या SIPs हा मार्केट ऑपॉर्च्युनिटी फंड म्हणून या काळामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी जर वापरलात तर मित्रांनो, या काळात केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स या तुम्हाला तुफान रिटर्न देण्याची क्षमता राखत असतात. सो या काळात दुसरी गोष्ट करायची म्हणजे इन्व्हेस्टमेंट उलट वाढवायच्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुंतवणुकांचं मानसशास्त्र समजून घ्या. मित्रांनो, गुंतवणुका हा 50% जसा गणिताचा खेळ आहे तसाच 50% हा आपल्या मानसशास्त्राचा देखील. या काळात आपल्या मोह आणि भीतीला जो जिंकू शकतो गुंतवणुकांचं गणित, हे त्यालाच उलगडतं. त्यामुळे लक्षात घ्या, एक गुंतवणूक सल्लागार या मधल्या प्रवासात असणं अतिशय गरजेचं असतो, जो केवळ आपल्या डेटानी नाही तर आपल्या भावविश्वात डोकावून तुम्हाला हे पैसे नक्की कधी लागणार होते, काय पर्पजनी केलेले होते, या सगळ्याबाबत तुम्हाला फक्त डेटानी नाही तर भावनेला देखील समजून घेऊन तुमच्या गुंतवणुका टिकवून ठेवण्यासाठी जो मदत करतो, असा गुंतवणूक सल्लागार जर आपण सोबत ठेवला तरच हा गुंतवणुकांचा प्रवास यशस्वी होण्याची शक्यता ही वाढते. मित्रांनो, या व्हिडिओचा सारांश इतकाच की शेअर बाजार हा दरवर्षी संपत्ती निर्माण करण्याची जागा नाही,
तर टिकून राहण्याची धैर्याची परीक्षा आहे. जो या काळात धैर्याची ही परीक्षा पास करतो ना, यश त्यालाच प्राप्त होतं. संपत्ती ही फेजेसमध्ये तयार होते. संपत्ती दरवर्षी तयार होणार नाहीये. ज्यावेळेला आपण ही गोष्टी समजून घेऊ आणि गुंतवणुका करू त्यावेळेला यश प्राप्त होणार आहे. सो त्यामुळे 18 महिने जर गुंतवणुकांवरती रिटर्न मिळत नाहीये तर उलट खुश व्हा. कारण वाघ ज्याला मोठी उडी मारणार असतो ना, त्या 2 पावलं मागे जातो. सो हा काळ मे बी 2 पावलं ती मागे जाण्याचा असू शकतो. सो यासाठी धैर्याने पुढे जाण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा धैर्याचा काळ कितीही लांबचा असू शकतो हे मात्र विसरू नका. म्हणून आपल्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका ज्या असतील त्या आणि त्याच शेअर बाजार संलग्न म्युच्युअल फंडामध्ये गुंतवून राहा आणि ते देखील एक चांगला वित्तीय सल्लागार तुमच्या सोबत असेल ह्याची तजवीज करूनच गुंतवणुका करा. तुमच्या गुंतवणुकांच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि त्या प्रत्येक मित्राला पाठवा जो या 18 महिन्याच्या प्रवासात घाबरलाय, निराश झालाय. त्या प्रत्येकापर्यंत तुमचा हा व्हिडिओचा एक शेअर त्याच्या गुंतवणुकांना वाचवून ठेवण्यासाठी दिशा देणारा ठरू शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. धन्यवाद.